आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या पितृचरणांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ही प्रवचनमाला ही यावर्षीपासून सुरू होत असली तरी सुद्धा मगाशी आदरणीय श्रीपादजी कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे गेली अनेक वर्ष नाशिककरांच्या सन्मुख मी माझे पितृतुल्य वैकुंठवासी आदरणीय श्री देवकिसनजी सारडा यांच्या माध्यमातून उपस्थित राहत आलेलो आहे. वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळी भूमिका मांडत राहिलं पाहिजे. अध्यात्माचा वर्तमानाशी संबंध जोडत अध्यात्मातल्या संकल्पना या लक्षात घेतल्या पाहिजेत याचा आग्रह करत आदरणीय वैकुंठवासी देवकिसनजी सारडा यांनी भाऊंनी मला खूप नवीन विषयांचं चिंतनाकडे प्रवृत्त केलं. परंतु कालाच्या ओघामध्ये ती व्याख्यान मला वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा स्मृती व्याख्यान मला ही बंद पडली. गेली अनेक वर्ष आपल्याला हे ज्ञात असेल की श्रद्धेय वैकुंठवासी रामभाऊ शेवाळकर आणि श्रद्धेय वैकुंठवासी शिवाजीराव भोसले यांनी खूप वर्ष नाशिककरांना त्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून तृप्त केलेला आहे. कालांतराने ती व्याख्यानमाला मी करत आलो. पक्वान्नाच्या जेवणानंतर ताक प्यावं म्हणतात तशी काहीशी अवस्था त्या व्याख्यानमालेची नंतरच्या काळात माझ्या काळात झाली. तरी सुद्धा एक सांप्रदायिक भूमिका लक्षात घेऊन श्री सद्गुरू सेवा समिती नाशिक यांच्या वतीनं माझ्या दृष्टीनं तीच व्याख्यानमाला फक्त वेगळ्या नावानं पुनरुज्जीवित झाली आणि या वर्षीपासून आपण त्याचा आरंभ करतो. नाशिककरांचे कान खरंच तयार आहे याचा गेली अनेक वर्ष मी अनुभव घेतो आहे. आपल्या समोर येताना थोडासा संकोचही आहे, परंतु एक सांप्रदायिक भूमिका ज्ञानेश्वरीच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षरांची सेवा करताना आणि त्या अक्षरातून श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांची वाक्पूजा करताना अंतःकरणामध्ये आनंदही आहे. या व्याख्यानमालेला या प्रवचनमालेला यावर्षी जरी प्रारंभ होत असला तरी विषय मात्र बदलत राहणार आहेत. संयोजक ज्या पद्धतीचे विषय मला देत राहतील, मला विचाराकडे प्रवृत्त करतील, त्या पद्धतीनं विचार करून आपल्या समोर येण्याचा मी प्रतिवर्षी प्रयत्न करणार आहे. यावर्षी आपल्याला आता विश्वात नको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा हा विषय दिलेला आहे. 15व्या अध्यायाची शेवटची उभी आहे. या उभीतून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं एक प्रार्थना केलेली आहे की त्यांनी तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं ही प्रार्थना करतात की त्यांनी माझी वाक्पूजा ऐकावी, लक्ष देऊन ऐकावी, अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरू चरणांजवळ केलेली आहे. पण ही प्रार्थना 15व्या अध्यायाच्या शेवटी करत असताना 15व्या अध्यायाचा प्रारंभ मात्र त्या सद्गुरूंच्या मानस पूजेने ज्ञानेश्वर महाराजांनी केला आणि ती पूजा केल्यानंतरच प्रार्थना करायची असते. मोठ्या व्यक्तींसमोर गेल्यानंतर अचानक हात पसरून माझा एवढं द्या, माझं एवढं ऐका असं न म्हणता आधी त्यांची पूजा करावी आणि मग त्यांच्याकडे काही मागणं मागावं. हा पायंडा ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिला.
हीच भूमिका आपल्याला पसायदानाच्या पहिल्या ओवीमध्ये दिसून येते की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे आधी तोषावे आणि तोषोनी मग मला द्यावे. देणारा जोपर्यंत संतुष्ट होत नाही तोपर्यंत दिलेलं पचनी पडत नाही. संस्कृतात अशी एक म्हण आहे की अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपी भयंकरः असं म्हणतात. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो आणि सुव्यवस्थित मनानं दिलेली शिवी सुद्धा कल्याण करून जाते. अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपी भयंकरः. त्यामुळे ते चित्त जर सुव्यवस्थित करायचं असेल तर त्याच्याकरता काही वाक्पूजा केली पाहिजे, त्याच्याकरता त्यांच्या संबंधानं काही भावना व्यक्त केली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वाग्यज्ञाने आपण तोषावं आणि तोषोनी मला द्यावं अशी प्रार्थना पसायदानाच्या आरंभी केली. तीच भूमिका आपल्याला 15व्या अध्यायामध्ये दिसून येते. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंची मानसपूजा केली आहे. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची. आणि त्या पावलांची यथाविधी पूजा करून ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी त्यांच्याजवळ अशी प्रार्थना केली की आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे. त्याने माझी ही वाक्पूजा ऐकावी, त्याच्याकडे अवधान द्यावं अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. या ओळीच्या संबंधानं थोडासा विचार जरी आपल्याला करायचा असला तरी विश्वात्मको हा माझा याच्यातला विश्वात्मक शब्द आणि तो सद्गुरूंच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी लावला म्हणून निवृत्तीनाथ महाराज हे विश्वात्मक आहेत ही भावना आपल्याला थोडीशी विशेषत्वानं अधोरेखित करायची आहे आणि त्या संबंधानं जरा जास्त विचार मांडायचा आहे. हा विचार थोडासा तात्विक असणार आहे, कारण विश्वात्मक हा शब्दच मुळात तत्वप्रचुर शब्द आहे, तत्वाधिष्ठित शब्द आहे. त्यामुळे थोडासा तात्विक विचार मला बोलावा लागेल. आणि पहिल्याच वर्षी तत्वज्ञान कशाला काढलं असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी संयोजकांना भेटावं, कारण हा विषय मी निवडलेला नाही. मला जसा दिला गेलाय तसा मी आपल्यासमोर व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार. ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायाच्या शेवटी आपल्या सद्गुरूंना ही प्रार्थना केली. ज्ञानेश्वरीचा बारकाईने विचार जर आपण केला, अवलोकन थोडस केलं तर सद्गुरूंच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांच्या भावना काय उन्नत स्वरूपाच्या आहेत, काय समर्पित स्वरूपाच्या आहेत. त्या भावनांच्या मागे अंतःकरणातला एक हळुवारपणा कसा व्यक्त होतो आहे आणि सद्गुरूंच्या संबंधानं आपल्या मनोभूमिका कशा असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला ज्ञानेश्वरीतून होतो. सद्गुरू हे ज्ञानेश्वर महाराजांचं अत्यंत श्रद्धेचं स्थान आहे. ते सर्वांचंच असतं, परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा विशेष आहे. सद्गुरू समोर आहे, श्रोत्यांमध्ये बसलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांबरोबर संवाद करतात. हे ज्ञानेश्वरीचं सामान्य स्वरूप आहे. या संवादामध्ये आपले सद्गुरू समोर आहेत याची जाणीव असणारे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांबरोबर बोलत असताना दोन भूमिकांमधून बोलताना आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात. एक, निवृत्तीनाथ महाराजांना वळवळून ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांबरोबर बोलतात आणि काही वेळेला निवृत्तीनाथ महाराजांना श्रोत्यांमध्ये गृहीत धरून ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांबरोबर संवाद करतात. सद्गुरूंच्या संबंधानं काय भावना असाव्या याचा विचार, सगळाच विचार जरी आपल्याला मांडता येणार नसला आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये आणि तो आता आपला प्रमुख विषय नसला तरी सुद्धा ज्ञानेश्वरीची नमनं जर आपण विचारात घेऊ तर आपल्याला हे लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांची सद्गुरूंबद्दलची भावना कोणत्या अलौकिक शब्दांमधून अभिव्यक्त झाली. पहिल्या अध्यायाचं नमन याच्यामध्ये
पहिल्या ओळीमध्ये निर्गुण निराकाराला नमन आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा. आणि दुसऱ्या ओळीपासून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे गणेशाचं नमन केलंय, जे सगुण साकाराचं वाचक आहे. देवा तूची गणेशू, हा तूची मधला जो चकार आहे तो निर्गुण निराकार आणि सगुण साकार यांचं मुख्य समानाधिकरण्य साधून देणारा चकार आहे. आता आपण ते नुसतंच आपण बोलून जाऊ, आता त्याचा विस्तार मी करणार नाहीये. आणि सगळ्यात शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी आदिबीज या शब्दानं या नमनाची सांगता केली. त्यानंतर मग शारदेचं नमन केलं. अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एक वटले जेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरु कृपा नमिले आदिबीज. इथं गणेशाच्या नमनाची सांगता. आणि तिथून पुढे वाग्विलासिनी असणारी जी शारदा, त्या शारदेला ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलं. आणि त्या नमनानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या नमनाला प्रारंभ केला. ते सद्गुरूंचं नमन पूर्ण करून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या प्रतिपाद्य विषयाला प्रारंभ केला. ज्ञानेश्वर महाराजांनी महाभारताचं वर्णन केलं, गीतेचं वर्णन केलं. स्वतःकडे अत्यंत नम्र भाव घेत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य करणं हे माझ्यासारख्याचं काम नाही असं म्हणूनही आपल्या समोर सांगितलं. ते आपल्या समोर नसून निवृत्तीनाथ महाराजांसमोर आहे, हे जाणकार वाचकांनी ओळखून घ्यावं. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर नम्रता बाळगावी इतके आपण कधी मोठे झालो नाही. त्यामुळे ते निवृत्तीनाथ महाराजांसमोर त्या नम्रतेने बोलतात की हे मी काय करू शकणार आहे. तसं जर पाहिलं तर मला हे करता येणार नाही, पण माझे सद्गुरू माझ्या पाठीशी उभे आहेत. परी तेथ असे एक आधारू, जेणे बोले मी सधरू, सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. आणि एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे, अशी भावना ज्ञानोबारांनी बोलून दाखवली. मला जाता जाता हे अवश्य सांगायला हवं की बहुतांश वेळेला ज्ञानेश्वरीचं चिंतन करणाऱ्या वक्त्यांकडून किंवा चिंतन करणाऱ्या अभ्यासकांकडून असं म्हटलं जातं, असं सांगितलं जातं की ज्ञानेश्वर महाराज इतके नम्र आहेत की ते स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. एरवी तरी मी मूर्खू. परंतु ज्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा स्वभाव माहिती आहे, ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलंय, झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. तसं मानस जाणे जे बोले, बोलण्यावरून मानस कळतं. माणसाच्या अंतरंगात काय विचार चालू आहे ते बोलण्यावरून जसं कळतं, तसं नुसतं मानसच कळत नाही, तर बोलण्यावरून माणूसही कळतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनांची ज्याला सवय आहे त्याला हे निश्चित माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराज कधीही स्वतःला मूर्ख म्हणून घेत नाहीत. एरवी तरी मी मूर्खू असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला, पण एरवी हा शब्द आधी वापरलेला असल्यामुळे ती अपवादात्मक परिस्थिती आहे आणि तो अपवाद माझ्या बाबतीत नाही हे ज्ञानेश्वर महाराजांनी आधीच्या ओळीत सूचित करून दिलंय. आता माझी तब्येत बरी नाही म्हणून मला नीट जेवण जात नाही. एरवी मी 15-20 लाडूंचा कर्दनकाळ असतो असं म्हणणारा मनुष्य आता माझी प्रकृती बरी नाही या अपवादाला गृहीत धरून एरवीची भाषा करत असतो. एरवी मी असं करेन, एरवी माझ्या बाबतीत हे म्हणता येईल, एरवी मी वेडा असेल. पण एरवी म्हणजे कधी? मला जर श्रीगुरु सानुकूल नसतील तर एरवी तरी मी मूर्खू. पण आता मला सानुकूल श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे हे आहे, तर मी मूर्ख असण्याचं कारण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अपवादात्मक परिस्थिती सांगितली की गुरूंचं पाठबळ जर मला नसेल तर मी मूर्ख आहे. गुरूंचं, मी 2 वाक्य आपल्याला सांगतोय, गुरूंचं पाठबळ नसेल तर मी मूर्ख आहे.
पण मला गुरूंचं पाठबळ आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की मी मूर्ख नाही, पण विचार करताना माणसं एरवी तरी मी मूर्ख एवढ्याच विचाराला धरून चालतात, आधीचा आणि मागचा संदर्भ विचारातच घेत नाहीत. स्वतःला मूर्ख समजण्याकरता फार चाणाक्षपणा आणि चालूपणा लागत असतो, तो ज्ञानोबारांच्या ठिकाणी नाही. त्याला फार व्यावहारिक ज्ञान लागत असतं, त्याला एक स्वार्थी प्रवृत्ती लागत असते. मग माणसात आमचं काय हो, आमचं असंच आहे सगळं, म्हणजे आमचं असं नसतं, पण त्याला आमचं असं आहे असं म्हटल्याशिवाय मिळवता येत नाही. आणि या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांकडे तो व्यावहारिक चाणाक्षपणा, तो चालूपणा तो नाहीये, तो नम्रीपणा ज्ञानोबारांच्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज मोकळं सांगतात, जर तसं पाठबळ माझ्या गुरूंचं नसतं तर मी मूर्ख झालो असतो, परंतु मला ते पाठबळ आहे, त्यामुळे मी वेळेसारखी काहीतरी टीका करणार नाही. मी तुमच्या कृपेचं पोषण आहे, तुमच्या कृपेनं मी बोलणार आहे, तर माझ्या बोलण्यामध्ये अपसिद्धांत येणार नाहीत, कारण माझ्या बोलण्याच्या मागे तुमची कृपा उभी आहे. मी बोलून तुमच्या कृपेच्या अधिकरणावरती माझी वाक्पूजा मी निर्माण करून जर त्याच्यामध्ये अपसिद्धांत आहेत असं नम्रतेनं मला म्हणावं वाटत असलं तरी सुद्धा तो अपमान माझ्या वाक्पूजेचा नसतो, तर या वाक्पूजेच्या मागे उभ्या असणाऱ्या गुरु कृपेचा तो अपमान असतो, आणि तो अपमान ज्ञानेश्वर महाराज कधी करत नाही. आणि म्हणून पहिल्या अध्यायामध्ये निर्गुण निराकार सगुण साकार आणि शारदेचं नमन झाल्यानंतर जे सद्गुरूंचं नमन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, त्याच्यानंतर पुढच्या 18 अध्यायापर्यंत जिथे जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलंय तिथे तिथे फक्त सद्गुरूंच नमन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, अन्य नमन ज्ञानेश्वर महाराजांनी केली नाहीत. आणि या दृष्टीने जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांची ग्रंथ निर्मितीच्या मागची सद्गुरूंबद्दलची काय भावना आहे ही आपल्याला समजू शकते. सद्गुरूंप्रती ज्ञानेश्वर महाराज पूर्ण समर्पित आहे. आपला श्वासोश्वासही सद्गुरु कृपेनं चालतो ही त्यांची धारणा आहे, किंबहुना हा त्यांचा अनुभव आहे. आपल्या मुखातून व्यक्त होणारं प्रत्येक अक्षर हे सद्गुरु कृपांकित आहे हे ज्ञानेश्वर महाराज वारंवार बोलून दाखवतात. जर तसं नसतं तर श्वासोश्वासालाही प्रबंध होणं हे शक्य झालं नसतं, पण माझे श्वासोश्वासही प्रबंध होतात ही केवळ गुरुकृपा आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायाच्या शेवटी पुन्हा एकदा बोलून दाखवलं. त्यामुळे सद्गुरूंच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात भावना काय याचा विचार केला तर सद्गुरू आपल्या सगळ्या जीवनाचे निर्वाहक ठरतात ही ज्ञानेश्वर महाराजांची भावना आहे. आम्हाला ज्ञान होतं त्यांच्यामुळे, आम्हाला भक्ती प्राप्त होते त्यांच्यामुळे, आम्हाला योग साधना प्राप्त होते त्यांच्यामुळे, आमची सत्कर्म घडतात ही त्यांच्यामुळे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या संबंधानं जो भाव बोलून दाखवला तो फार महत्वाचा आहे. किंबहुना ज्ञानोबारायांच्या नंतर जे संत वाङ्मय महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं ते कोणत्याही संप्रदायाचं असलं तरी सुद्धा त्या सगळ्या सद्गुरूंच्या बद्दलच्या भावनेवर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतल्या नमनांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. मग तो दासबोध असेल, मग नंतर झालेलं एकनाथ महाराजांचं वाङ्मय असेल, त्याला अनुसरून नंतर होणारं तुकोबारायांचं वाङ्मय असेल, अगदी निरोबारायांपर्यंत आपण जी वाङ्मय परंपरा मानतो संप्रदायाची त्या सगळ्यापर्यंत, किंबहुना त्यानंतरही सांप्रदायिक न वाटणारी अशी काही जी आध्यात्मिक ग्रंथ निर्मिती झाली, त्या आध्यात्मिक ग्रंथ निर्मितीमध्ये जिथे जिथे गुरुस्तवनाचा आणि गुरूंच्या कृपेच्या विचाराचा मागोवा घेतला गेला तिथं तिथं त्या त्या विचाराला मांडत असताना त्या त्या विचाराच्या मांडणीवर, अभिव्यक्तीवर, आविष्कारावर संपूर्णतः ज्ञानेश्वर महाराजांचा पगडा आहे हे आपल्याला वारंवार जाणवत राहतं. सद्गुरू काय आहे, सद्गुरू ही भूमिका नेमकी काय आहे, आम्हाला गुरु ही संकल्पना सामान्यत्वानं माहिती असते. साधारणतः लोक असं म्हणतात, असं म्हणण्याचा प्रघात आहे की पंढरपूरला गेलो आणि गुरु करून टाकला. तो गुरु करून टाकला म्हणजे गुरु केला आणि टाकला असं ते दोन्ही एकदम होतं.
मानवी जीवन हे ज्ञानानं समृद्ध होतं. ज्ञाने नाही ना पशुभिः समान हा यासारखी काही प्रमाण, किंवा ज्ञान नसेल येषाम न विद्या न तपो न दानम यासारखी काही सुभाषित की ज्याच्यामध्ये मनुष्य रूपेण मृगाश्चरंती सारखी भूमिका आपल्याला बोलून दाखवण्यात आली. मानवी जीवनाचं व्यावर्तक काय आहे तर कर्म नाही. मानवी जीवनाचं व्यावर्तक केवळ भावना नाही, तर मानवी जीवनाचं व्यावर्तक ज्ञानाधिष्ठित कर्म आणि ज्ञानाधिष्ठित भाव हे मानवी जीवनाचं वैलक्षण्य, मानवी जीवनाचं वेगळेपण आहे. कर्म करणं किंवा भावना व्यक्त करणं हे फक्त माणसाजवळच नाहीये. हे तर कुत्राही करू शकतो, हे तर गाढवही करू शकतं. कर्मठ राहणं, कर्मनिष्ठ राहणं हा भाग वेगळा आहे. मनुष्य कर्म करतो तसं कुत्री मांजरी कर्म करतात. ते इकडून तिकडे जात असतात, त्यांचे शरीर हलत असतं, त्यांच्याही संबंधानं काही क्रिया अन्न मिळवण्याकरता त्यांची खटपट चालू असते. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभिः नराणाम हे तर भरद्वाजने सांगितलंच आहे. एतत् सामान्य पशुभिः नराणाम एतत् सामान्यम हे दोन्हीकडे समान आहे. सामान्य हा शब्द समान या शब्दाचं भाववाचक होतं. त्यामुळे माणसाला सामान्य असं म्हटलं तर वाईट वाटू नये. सामान्य माणूस आहे हे आपला गौरव असतो. व्यवहारामध्ये सामान्य आणि विशेष हे दोन शब्द तत्वज्ञानाच्या विरुद्ध अर्थाने वापरले जातात. तत्वज्ञानामध्ये विशेष हा शब्द कमी किमतीचा या अर्थाने वापरला जातो आणि सामान्य हा शब्द बहुमूल्य या अर्थाने वापरला जातो. विशेष पाहुणे म्हणजे कमी किमतीचे असतात, कारण तो विशेष आहे म्हणजे सगळ्यांसारखा नाहीये, कुणीतरी वेगळा आहे म्हणजे माणसात बसणारा नाहीये. पण ज्याच्या ठिकाणी समानतेचा भाव निर्माण होतो त्याला सामान्य ही संज्ञा येते. आणि वेदांतामध्ये सामान्य हा शब्द ब्रह्मवाचक आहे, परमात्मवाचक आहे. सर्वांच्या ठिकाणी जे समानतेनं आहे त्याला सामान्य म्हणतात. म्हणून आपल्याला जर कोणी म्हणालं ना की सामान्य माणूस आहे, आपला तो गौरव असतो, आनंद वाटावा माणसाला. प्राण्यांसारखं समानतेने जगणं हे काही मानवी जीवनाचं वेगळेपण नाहीये. मग कशासाठी आम्ही माणूस म्हणून जन्माला? मनुष्य देह सोडून जे देह, प्राण्यांचा देह असो अथवा देवतांचा देह असो, हे देह मिळतात ते केवळ भोग देह आहे. त्या देहामध्ये कर्तव्य नाहीये, त्या देहामध्ये ज्ञान प्राप्तीचे प्रयत्न नाहीये, त्या देहामध्ये याच्या पुढे देहच न मिळावा याच्याकरता केलेलं चिंतन नाहीये, त्या देहामध्ये फारसे विचार नाहीये. पापाचं अधिक्य झालं म्हणून पशुयोनी प्राप्त झाली तर ती पशुयोनी हा भोग देह आहे. तिथे फक्त भोग भोगायचे, तिथे विचार नाहीये. अमुक अमुक कर्म करून आपल्याला मुक्त व्हायचंय हे कुत्र्याच्या किंवा बैलाच्या जन्मात जाऊन माणसाला नाही ठरवता येईल. त्यामुळे बैल मुक्ती करता मोक्षा करता प्रयत्न करतोय असं आपल्याला कुठे दिसणार नाही. बरेचसे बैल मोक्षा करता प्रयत्नच करत नाही. कारण त्यांना त्या संकल्पनेची जाणीव नाहीये, त्या संज्ञेची जाणीव नाहीये. त्यांना फक्त समोर चारा खाण्याकरता मिळणं आणि आपल्याला भूक लागली की तो आपण खाणं एवढाच विचार आहे. बैलासमोर जर आपण हिरवा चारा टाकला आणि दुसऱ्या टोपल्यामध्ये जर त्याच्या समोर बुंदीचे लाडू ठेवले तर बैलाला दोन्ही एकाच चवीनं तो खातो. त्याला जर म्हटलं अरे हे बुंदीचे लाडू आहे, तुला माहितीये का भाव काय आहे, तो म्हणतो चाऱ्याचा जो भाव तो बुंदीच्या लाडूचा, मला याच्यात फरक नाही करायचा. कारण त्याच्या दृष्टीने ते फक्त पोट भरण्याचं माध्यम आहे, साधन आहे, अन्न आहे, एवढ्याच दृष्टीने तो बघणार. तसंच आपल्याला थोडासा पुण्याच्या अधिक्यानं प्राप्त होणारा जो उत्तम देह, ज्याला इंद्रादिक देवतांचा देह असं म्हटलं जातं, तो देह तरी भोग देहच आहे.
मानवी कल्याणाचा मार्ग हा फक्त मनुष्य योनीतूनच पुढे जातो, ना तो अधम योनीतून पुढे जातो, ना तो उत्तम योनीतून पुढे जातो. म्हणून तुकाराम महाराजांना हे म्हणावं लागलं की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माना, हे म्हणावं लागलं त्यांना असं वाटतं की आम्हाला मृत्यू लोकात इंद्र झाला आणि परस्पर मुक्त झाला असं उदाहरण नाहीये, त्याला मनुष्य योनीत यावं लागेल. मानवी जीवनाचं हे वैलक्षण्य आहे, मानवी जीवनाचं हे वैशिष्ट्य आहे की इथे नुसती कर्म नाही आहेत, इथे नुसत्या भावना नाहीयेत. मालक दिसला की कुत्राही शेपूट हलवतो, त्यालाही ती भावना आहे की आपला मालक आहे, आपल्याला रोज आपल्याला अन्न देतो, याचं संरक्षण आपण केलं पाहिजे, या ही भावना तर कुत्र्याच्या ठिकाणी. भावना आणि कर्म या दोन गोष्टीने मानवी जीवन ठरत नाही. या दोन्ही गोष्टी जेव्हा ज्ञानाधिष्ठित होतात तेव्हा मानवी जीवन हे वेगळं म्हणून जगतामध्ये सिद्ध होत असतं. आणि जोपर्यंत मनुष्य या ज्ञानाचं ग्रहण करणार नाही तोपर्यंत मनुष्य म्हणून जन्माला येण्याचं काही सार्थकत्वही नाही. मग या ज्ञानाचा विचार करायचा असेल तर या ज्ञानाच्या दोन भूमिका आपल्याला वेदांतामध्ये मांडलेल्या दिसतात. ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम ही ज्ञानाची एक व्याख्या आहे, आणि ज्ञप्तिर ज्ञानम ही ज्ञानाची दुसरी व्याख्या आहे. ज्ञायते अनेन असं म्हणून जी व्याख्या केली जाते ना, आता मला माहिती नाही आपल्यापैकी व्याकरणाशी किती जणांचा संबंध आहे, राहिलेला आहे, किंवा शाळेत शिकलेला आपल्याला किती आठवत आहे हे मला माहिती नाही. पण मी हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि माझा हा वारंवारचा अनुभवही आहे की मी नेहमी हे म्हणतो की माझ्या श्रोत्यांच्या स्मरणशक्तीवर माझ्या स्मरणशक्तीपेक्षा जास्त विश्वास आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की शाळेतलं आठवत असणार हे मला माहिती आहे. ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम हा कर्तरी प्रयोग आहे आणि ज्ञप्तिर ज्ञानम हा भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग आपल्याला आठवतं का नाही मला माहिती नाही, आणि जर आठवत नसेल तर आता मला त्याबद्दल बोलायचं नाहीये, कारण तेवढा वेळ आपल्या हातामध्ये नाहीये. याच्यामध्ये ज्याच्याने जाणलं जातं हे फूल आहे, हा तांबडा रंग आहे, हा निळा रंग आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हे माझे अमुक आहेत कपडे, हे माझे कपडे नाही आहेत, ही माझी पत्नी आहे, हा माझा मुलगा आहे, ही कोणीतरी हा परका पुरुष आहे, हे ज्याच्याने जाणलं जातं त्यालाही ज्ञान म्हणतात. पण या ज्ञानाला ज्ञान म्हणणं हे केवळ आणि केवळ आपल्या संबंधानं आहे, ही ज्ञानाची व्याख्या नव्हे. ज्ञानाची नेमकी ज्ञप्तिर ज्ञानम हा भावे प्रयोग जिथे केला जातो ना ती ज्ञानाची यथार्थ व्याख्या आहे. म्हणजे हा पुरुष आहे आणि ही स्त्री आहे हे जाणल्याने कुणाला फारसं समाधान मिळत नाही किंवा आनंदाची अनुभूती येत नाही. तिथे आपण व्यवहारामध्ये जेव्हा ओळखतो, एखाद्या व्यक्तीला ओळखतो आपण, एखादा माणूस म्हणतो अरे ही माझी पत्नी आहे, मला लांबून येताना कळलं नाही पण ही माझी पत्नी आहे. आता ही माझी पत्नी आहे हे कळल्यानंतर मला काही फार आनंदाची अनुभूती येते नाही म्हणतात. तसं म्हणू नका, तुम्हाला घरी जायचंय ना, असं काय करता, हो म्हणा आता इथे निदान एवढ्या काळापुरतं तरी हो म्हणा. काय त्याच्याने कळालं, हा माझा मुलगा आहे हे कळल्याने आम्ही मुक्त झालो का? हे कळल्याने आम्हाला आता पुन्हा कोणत्या ज्ञानाची गरज राहिली नाहीये का? ज्ञान ते आहे की जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जाणण्यासारखं जगतामध्ये काही उरत नाही. 7व्या अध्यायाचा 2रा श्लोक भगवद्गीतेच्या, मला लांबवायचंच नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांचं त्याच्या खालचं व्याख्यान आपण बघा, ते दोन्ही श्लोक एकत्रच घेतले ज्ञानोबाराय. पण ज्ञानाची लक्षणं सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी जी लक्षणं सांगितली ती आपण पहा. त्याला ज्ञान म्हटलं जातं. जाणीव जेथ न रिगे, विचार मागुता पावली निघे, तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्य बुद्धी अज्ञान हेही जाण. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईचे. ही ज्ञानाची लक्षणं ही ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला 7व्या अध्यायात सांगितली. पुन्हा 13व्या अध्यायामध्ये अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम या श्लोकावर बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी आम्ही ज्याला ज्ञान म्हणतो
आणि वास्तविक ज्ञान काय आहे या दोन्ही गोष्टी 2 ओव्यांमध्ये आपल्याला सांगून दिले. कशाला ज्ञान म्हणतात? तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं, ज्याच्याने भगवत दर्शन होतं त्याला ज्ञान म्हणा. ही ज्ञानाची सरळ व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली. पण जगतामध्ये असं होत नाही. तिने वाचोनी आणे भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या जगतामध्ये माणसाला जे कळतं, इंद्रियांच्या माध्यमातून जे ग्रहण केलं जातं त्याला जे ज्ञान म्हटलं जातं त्याला आम्ही अज्ञानच म्हणतो. ते ज्ञान नाहीच आहे. मग ज्ञान काय आहे? जिथं जाणीवेचा प्रवेश नाही, जिथं विचाराचा प्रवेश नाही, विचार मागुता पावली निघे, विचार मागच्या पायाने निघून जातो, तर्क आयणी निघे, तर्क तिथपर्यंत पोहोचतच नाही. अर्जुना तया नाव ज्ञान. आता जाणीवेचा प्रवेश नाही, तिथं बाकी विचाराची प्रवृत्ती नाहीये वगैरे वगैरे. हा विचार विस्ताराने आता मांडण्यासारखा नाहीये. कधी आपण वेगळा त्याचा विचार करूया. परंतु ज्ञानाची ही भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी मांडली की ज्याच्याने मानवी जीवनाचं कल्याण होतं, जे कळाल्यानंतर पुन्हा कळवून घेण्यासारखं या जगतामध्ये काही राहत नाही, जे झाल्यानंतर मिळवण्यासारखं काही राहत नाही, ज्याच्या प्राप्तीनंतर आपल्याला प्राप्ती हा विषय जीवनातला संपून जातो, त्याला ज्ञान म्हणा. ही ज्ञानाची एक सामान्य व्याख्या किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टीने केलेली सामान्य व्याख्या. आता या ज्ञानाचा विचार जर करायचा असेल तर हे फुल लाल आहे, हे फुल आहे, हा कपडा आहे, हा काळ्या रंगाचा कपडा आहे, हा पांढऱ्या रंगाचा कपडा आहे, हे कळण्याकरता किंवा आपण रस्त्यावरून जाताना हे किराणा मालाचं दुकान आहे, हे काही सोन्या चांदीचं दुकान आहे, हे कपड्याचं दुकान आहे, हे अमक आहे, हे तमक आहे, हे खेळण्याचं दुकान आहे, हे बघत जाताना हे कळण्याकरता आपल्याला आतापर्यंत ज्ञानेश्वरी वाचावी लागली काय? याच्याकरता आपल्याला प्रवचन कीर्तन करावी लागलीत काय? तांदूळ आम्हाला या भावाने या दुकानात मिळतो हे कळून घेण्याकरता आपण दासबोधाचे किती समास वाचले? हे कळण्याकरता आपण आतापर्यंत किती जप केला? काही संबंध नसतो याचा. इंद्रिय आणि विषयाचा सन्निकर्ष होऊन तो विषय, त्या विषयाशी आमची चित्तवृत्ती, आमचं काय आपण वेदांताच्या परिभाषेमध्ये आमची अंतःकरण वृत्ती त्या विषयाशी एकरूप होते आणि त्या विषयाचा आम्हाला बोध होतो. याच्याकरता वेगळं काही करण्याचं कारण नाही, हा निसर्ग आहे, हे स्वाभाविक आहे. पण हे खूप स्वाभाविक आहे आणि याच्याकरता विशेष प्रयत्नांची आवश्यकता नसते. म्हणूनच या ज्ञानानं आमच्या जीवनाचं कल्याण होत नाही, जीवनाची धन्यताही होत नाही. आम्हाला ज्ञान असं हवं की ज्याच्या प्राप्तीनंतर आम्हाला कळवून घेण्यासारखं जगतामध्ये काहीही शिल्लक नसलं पाहिजे, काही शिल्लक नसलं पाहिजे. जे कळाल्यानंतर कळवून घेण्यासारखं काही राहिलंच नाही. आता कळवून घेण्यासारखं राहिलं नाही याचे 2 अर्थ आहेत. मी दोन्ही अर्थ आपल्या समोर ठेवतो. या दोन्ही अर्थाचा अंततोगत्वा एकच भाव व्यक्त होणार आहे, पण समजण्याकरता म्हणून मी त्याचे 2 भाव आपल्या समोर व्यक्त करतो. कळवून घेण्यासारखं काही राहिलं नाही याचा अर्थ जे पदार्थाचं उपादान कारण असतं त्याच्या जाणीवेमध्ये कार्यरूपाचं वैविध्य जाणण्याची स्वतंत्र आवश्यकता नसते. हा वेदांताचा एक सिद्धांत आहे. उपादानाच्या जाणीवेमध्ये उपादानापासून निर्माण होणाऱ्या कार्याच्या वैविध्याच्या जाणीवेची आवश्यकता नसते. आता हे अवघड झालं थोडं. मी उदाहरण सांगतो आपल्याला. सोन्यापासून विविध पद्धतीचे अलंकार निर्माण होतात. मग ते हातातले वेगळे, कानातले वेगळे, नाकातली नथ वेगळी, केसातले वेगळे, गळ्यातले वेगळे वगैरे वगैरे वगैरे. काय त्याचं वैविध्य किती आहे तर त्याला काही अंत नाहीये. दागिने किती असावे याला अंत नाही. एक वेळ परब्रह्माला अंत असू शकेल. रोज नवीन दागिना निर्माण होतो, रोज नवीन दागिन्याची अपेक्षा निर्माण होते, असे ना का? पण हे जे दागिने आहेत ना, या दागिन्याचं वैविध्य माणसाला त्याच वेळेला कळतं ज्या वेळेला त्याची दृष्टी सोन्यात न जाता आकारात जात असते. मी थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार मांडतो. सोन्यामध्ये दृष्टी न जाता आकारामध्ये दृष्टी गेली की उपादानाची जाणीव ही झाकली जाते आणि उपादानाची जाणीव न झाली की आकाराचं वैविध्य लक्षात येतं.
आम्ही आकारात अडकतो, पण तोच दागिना घेऊन सोनाराकडे गेल्यानंतर सोनार कधीही त्याचा आकार बघत नाही. सोनार पहिले त्याला कसोटी लावतो, याच्यात सोनं किती होतं. ज्याला आता अनेक अलंकाराचं उपादान कारण सुवर्ण आहे, सोनं आहे, ते सोनं ज्याला कळालं त्याला आकाराचं वैविध्य कोणतंही असलं तरी फारसं घेणं देणं नसतं, कारण त्याची दृष्टी सोन्यात आहे. आम्ही आकारात अडकतो म्हणून आम्ही फसतो, आणि सोनार दादा नेहमीच सोन्यात बघतात म्हणून ते फायद्यात राहतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून सोनाराला बुद्धिमान म्हटलंय दुसऱ्या अध्यायामध्ये. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टान्तस्त्वनयो तत्वदर्शिभी. या श्लोकावर व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराजांनी 4 दृष्टांत दिले. त्याच्यातल्या दुसऱ्या दृष्टांताचा विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांनी फार चांगल्या पद्धतीने तो विचार बोलून दाखवला. अग्निमुखी किडा तोडविया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. सोनाराकरता वापरलेला शब्द बुद्धिमंत असा आहे. आपण जेव्हा दागिना खरेदी करतो, उगी गंमत म्हणून सांगतो, फार मनाला लावून घेऊ नका. आपण जेव्हा दागिना खरेदी करतो त्यावेळेला तो दागिना अर्थातच शुद्ध सोन्याचा नसतो. दागिना होण्याकरता त्याच्यामध्ये थोडंसं तांब मिसळावं लागतं, आणि तांब मिसळल्याशिवाय दागिना होत नाही म्हणून तांब्याच्या नावाखाली थोडंसं पितळही मिसळावं लागतं. आपण दागिना ज्या वेळेला घेतो, विकत घेतो, त्यावेळेला तो सोनार दादा आम्हाला त्या दागिन्यातलं तांब आणि पितळ हे सोन्याच्या भावाने विकतो. पण ज्या वेळेला तो दागिना आम्ही परत करतो त्यावेळेला त्याच्यातलं तांब आणि पितळ वजा करून तो फक्त सोनं विकत घेतो, म्हणून तो फायद्यात आहे. आम्ही का करत नाही? कारण आमची दृष्टी आकारामध्ये अडकते. आम्ही उपादानात जात नाही. उपादानाचं ज्ञान झाल्यानंतर त्या उपादानापासून निर्माण होणारी जी कार्याची बहुलता आहे, ती कार्याची बहुलता विशेषत्वानं जाणण्याचं कारणच राहत नाही. उपादान कळलं की उपादानापासून बनलेली सगळी कार्य कळावी असा त्याचा अर्थ होतो. उपनिषदामध्ये त्या अर्थाने विचार आहे. उद्धारकाने श्वेतकेतूला सांगताना हा विचार बोलून दाखवला. आपल्याला तिकडे जायचं नाही आता. कशा करता मी हे सांगत होतो? मी 2 अर्थ सांगतो. जे जाणल्यानंतर दुसरं काही जाणायचं कारण राहत नाही, याचा पहिला अर्थ असा आहे की जे जाणलं गेलं तेच या जगताचं उपादान कारण असल्यामुळे, त्याच्यापासूनच सृष्टी निर्माण झालेली असल्यामुळे आता आम्हाला वेगळी सृष्टी जाणण्याचं कारण राहिलं नाही. ते उपादान आहे, म्हणजे ते ज्ञान आहे. त्याला परब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान किंवा काय आपण म्हणायचं ते म्हणा, परमात्म स्वरूपता जे काही असेल. आणि त्याचा दुसरा अर्थ असा आहे की अगदी हा व्यावहारिक अर्थ सांगतो मी आपल्याला. एखाद्या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर माणसाला रस निर्माण झाला तर त्या व्यक्तीला अन्य कशामध्ये रस घ्यावा असं वाटतच नसतं. एखाद्या क्षेत्रामध्ये मनुष्य आनंदाने रममाण होतो. एखादा चित्रकार आहे, तो चित्रामध्ये इतका रममाण झालेला आहे की त्याच्यासमोर आपण पंचपक्वान्नाचं ताट आणून ठेवलं तरी त्याच्यामध्ये त्याला स्वारस्य वाटत नाही. तसं ज्ञानाची गोडी इतकी आहे, ब्रह्मज्ञानाची गोडी इतकी आहे की ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगताकडे बघावं असं सुद्धा वाटत नाही. जे जाणल्यानंतर दुसरं काही जाणण्याची गरज नाही त्याला ज्ञानेश्वर महाराज ज्ञान म्हणतात. यालाच भावे प्रयोगातून ज्ञप्तिर ज्ञानम हे लक्षण सिद्ध करावं लागतं. माझा मुद्दा हा नाहीच आहे. मला हे जे मी सांगत बसलोय ना, हा माझा मुद्दा नाही आहे. माझा मुद्दा पुढे आहे. ज्याच्याने मानवी जीवनाची धन्यता होते, मानवी जीवनाचं कल्याण होतं, ते ज्ञान वृत्ती ज्ञान नसून ते ज्ञान स्वरूप ज्ञान आहे. इथपर्यंतच आपण आलो. पण ते स्वरूप ज्ञान कसं प्राप्त होईल याचा विचार करावा लागेल. आणि त्याचं एकमेव उत्तर असं आहे की आम्हाला जर ते ज्ञान हवं असेल तर ते ज्ञान गुरुशिवाय अन्यत्र कुठे मिळत नाही. हा माझा मुद्दा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची गुरूंकडे बघण्याची भावना ही ज्या वेगवेगळ्या भूमिकेतून व्यक्त झालेली आहे. प्रत्येक एका अध्यायाच्या नमनामध्ये ज्ञानोबरायांचा भाव वेगवेगळ्या रूपानं गुरुसंबंधानं व्यक्त झाला. आपण 10व्या अध्यायाचं नमन पहा, 12व्याचं नमन पहा, 15व्याचं नमन पहा,
14व्याचं थोडस बघा, 15व्याचं बघा, 16व्याचं नमन बघा, 17व्याचं गणेशाच्या रूपकामध्ये केलेलं वर्णन बघा, 18व्यामध्ये तर प्रश्नच नाही. पहिल्या 10व्या सद्गुरु संबंधानं ज्ञानोबा काय बोलतात ते अलौकिकच आहे. या सगळ्या मंगलाचरणांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं जो भाव व्यक्त केलाय, त्या प्रत्येक भावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचं अधिकरण, ज्ञानाचं स्वरूप आणि ज्ञानाचा दाता या 3 रूपानं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंकडे पाहिलेलं आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे, ही दृष्टांताची ओवी 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावर आली. हा काही सिद्धांत नव्हे ज्ञानेश्वरीतला. गुरु तेथ ज्ञान ही दृष्टांताची ओवी म्हणून आली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. पण असे नका, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, जिथे भगवान श्रीकृष्ण आणि जिथे धनुर्धारी अर्जुन आहे तिथे श्री विजय भूती नीती नांदतात. हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात की जसं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे, जिथं आत्मदर्शन आहे तिथे समाधान आहे, तसं भगवान श्रीकृष्ण अर्जुन जिथे आहे तिथे श्री विजय भूती नीती आहे. ही दृष्टांताची ओवी. वेदांतातला तो सिद्धांत आहे. पण मला अनेक वेळेला हे जाणवत राहतं आणि आपल्यालाही ज्ञानेश्वरी वाचताना हे जाणवत असेल की वेगवेगळ्या क्षेत्रातले सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांताच्या रूपातून प्रकट झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पद्धतीनं मांडणी केली. या सगळ्याचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाकरता गुरुचरण उपासना ही वारंवार बोलून दाखवली. ज्ञान पाहिजे ना तुम्हाला, मग जा बाबा गुरुकडे जा, संतांकडे जा. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. मग ते कसं भजावं, काय करावं त्याच्याकरता, मग काय होईल त्याच्याने, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती कुसले, अंतःकरण बोधले संकल्पा नये. या ओवीनं ज्ञानेश्वर महाराजांनी या विचाराची परिसमाप्ती केली. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया 4थ्या अध्यायातल्या श्लोकावर 4 ओव्या ज्ञानोबारांच्या आपण बघून घ्या. या सगळ्याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी करत असताना सद्गुरु संबंधानं एक विलक्षण भावना ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरु हा आमचा श्वास आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सद्गुरूंबद्दलही बरोबरही बोलतात आणि सद्गुरु ज्या श्रोत्यांमध्ये बसले त्या श्रोत्यांबरोबरही ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं चालू आहे. म्हणून ओळखायचं कसं की हे विधान सद्गुरूंच्या संबंधाने आहे, हे विधान श्रोत्यांच्या संबंधाने आहे. कारण श्रोत्यांमध्येच सद्गुरु आहे आणि सद्गुरु हा श्रोता म्हणून बसलेला आहे. मग सद्गुरु श्रोता म्हणून बसला म्हणून त्यांना सगळ्या श्रोत्यांप्रमाणे आपल्याला वागवायचं आहे का त्यांच्या संबंधानं काही वेगळा भाव व्यक्त करायचा, याचा विचार आपल्याला जाता जाता फक्त बोलतो आणि पुढे जातो. विश्वात्मको हा माझा हे मला बोलायचं आहे, पण सद्गुरूंच्या संबंधानं विश्वात्मको हा माझा ही भावना बोलून दाखवत असताना ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान आणि ज्ञानेश्वर महाराजांचा भाव या दोन्हीची एकवाक्यता कशी झाली तेवढंच मला आता बोलायचं, ते बोलतो. सद्गुरु म्हणजे आमचा श्वास आहे. सद्गुरु समोर आहे. सद्गुरूंच्या वर्णनाचे अनेक मंगलाचरण अनेक ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात. 13व्या अध्यायामध्ये आचार्योपास्ती आचार्योपासनम शौचम याच्यातली आचार्योपासनम या पदावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ 120 किंवा 21 ओव्यांचं भाष्य केलं. ते सगळं सद्गुरूंवर. सद्गुरु श्रोत्यांमध्ये बसले, समोर बसलेल्या सद्गुरूंचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. सद्गुरूंचं वर्णन समोर करावं असा नियम आहे. एक कुणाची वर्णनं कुठे करावीत या संबंधानं एक विचार सांगितला जातो. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्षे मित्र बांधवा कर्मांते दासभृत्याश्च नैव पुत्रहा तथा स्त्रियः असं एक विधान आहे की गुरूंची स्तुती समोर तोंडावर करावी. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या गुरूंची स्तुती तोंडावर समोर करावी. मित्राची आणि भावाची स्तुती माघारी करावी, त्यांच्या तोंडावर करू नये. अहंकार निर्मितीची शक्यता जास्त. तोंडावर करू नये, माघारी करावी. परोक्षे, परोक्ष हा शब्द सुद्धा नेहमीप्रमाणे आपण उलटाच घेत आलो. मग अशी जसं सामान्य आणि विशेष हे दोन शब्द उलटे घेतो आपण,
तसे परोक्ष आणि अपरोक्ष हे दोन्ही शब्द आपण उलटे घेत आलो व्यवहारात. अपरोक्ष या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष आणि परोक्ष या शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष. पण मनुष्य सर्वोपटपणाने हे विधान करतो, माझ्या अपरोक्ष काय झालं कुणाला माहिती. अरे अपरोक्ष म्हणजे तुझ्या समोर. अपरोक्ष या शब्दाचा अर्थ आहे समोर, प्रत्यक्ष असा अपरोक्ष शब्दाचा वास्तविक अर्थ आहे. पण आपण तो नेहमी अप्रत्यक्ष या अर्थाने घेतो. परोक्ष मित्र बांधव हा, मित्राची आणि भावंडांची स्तुती करताना ती परोक्ष म्हणजे माघारी करा, अप्रत्यक्ष करा. कर्मांते दासभृत्याश्च, सेवकांची स्तुती काम झाल्यानंतर करा. कर्मांते, कर्म झाल्यानंतर त्यांची स्तुती करा. आणि नैव पुत्र हा तथा स्त्रिय हा, आणि मुलाची आणि बायकोची स्तुती समोरही करू नका, मागे करू. आता याच्यामध्ये अडचण नाहीये काही. आपण ज्याला विनोद समजता आहात ना, तो विनोद नाही, ते शास्त्र आहे. विनोदच जर म्हणायचं असेल तर म्हणा तुम्ही, ते चांगलंच आहे, कारण सरळ आहे. म्हणजे पत्नीची स्तुती तोंडावरही करू नका, माघारी करू नका, म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्यामध्ये ही शक्तीच नाहीये की आपण तिची स्तुती करू शकतो. ज्याला अनिर्वचनीय असं म्हटलं जातं. आमच्याकडे तेवढी शब्द संपत्तीच नाहीये. आमच्याकडे तेवढं आमचं भावविश्व तेवढं समृद्धच नाहीये की आम्ही तिची स्तुती करू शकतो. म्हणून पण असा अर्थ नाहीये पत्नी आणि मुलाची स्तुती करू नका. याचा अर्थ पत्नी आणि आपला मुलगा हे आपलं स्वरूप समजलं जातं. पती आणि पत्नी यांच्यामध्ये भेद मानायचा नाहीये. पुत्र आणि पिता यांच्यामध्ये आत्मा वै पुत्र नामासी वगैरे काही प्रमाण आपल्याला त्याकरता देता येतात. पुत्र म्हणजे आपला आत्माच असतो. मग पुत्राची स्तुती किंवा पत्नीची स्तुती करणं म्हणजे ते आपली स्तुती करून घेण्यासारखं होतं, म्हणून ते करू नका असं म्हणणं आहे, बाकी काही नाही. आपल्याला जसं जमेल तसं करा. माझा मुद्दा संपला. माझा मुद्दा पहिलाच होता की प्रत्यक्ष गुरुस्तुत्या या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष सद्गुरूंची स्तुती केली. आणि ही करत असताना ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंच्या संबंधानं श्रोता म्हणून काय बघतात आणि आपण वक्ते आहोत म्हटल्यानंतर आपल्या वक्तृत्वाचं अधिकरण म्हणून सद्गुरूंकडे कसं बघतात, हे ओळखायचं कसं, या ओव्या वेगळ्या कशा काढायच्या. कारण ही जी ओवी आता आपण विचारात घेतलेली आहे ना, या ओवीचे माझ्या बुद्धीने दोन स्वतंत्र विभाग आहेत. दोन स्वतंत्र विभाग माझ्या दृष्टीने आहेत. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, इथं एक विचार संपून गेलाय. पुढच्या अर्ध्या ओवीचा या ओवीशी संबंधच नाही. माझी विनंती अशी आहे की घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय उघडून बघा. शेवटची ओवी आपण घरी जाऊन बघा. तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे, त्याने माझी वाक्पूजा अवधारावी, अवधान देऊन ऐकावी, असं जे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे ना, तर ते म्हणणं हे सद्गुरूंच्या संबंधानं लावायचंच नाहीये. तो आलेलं हे सर्वनाम वेगळ्या अंगाने आपल्याला विचारात घ्यावं लागणार. ओवीचा स्वतंत्र अर्थ आहे. गुरूंचं लक्षण काय आहे, ते विश्वात्मक आहे. बस लक्षण एवढंच आहे तो. पण अवधारू वाक्पूजा, मग हे दोन ओळखायचे कसे. सद्गुरू श्रोत्यांमध्ये बसले, ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंशी बोलतात, पण ते श्रोत्यांना लागू पडेल असं वाटतं. मी 1-2-3 उदाहरणं आपल्याला 2 उदाहरणं आपल्या समोर ठेवतो ज्ञानेश्वरीत. श्रोत्यांच्या संबंधानं कधीही माणसाने अपमानास्पद बोलू नये, हा मापदंड ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला घालून दिला. श्रोत्यांच्या संबंधानं वक्त्यांनी कधीही अनादराची भाषा मुखातून काढू नये, भले श्रोते त्याला प्रतिसाद देणारे असोत अथवा न देणारे असोत. श्रोत्यांना ते आवडेल अथवा न आवडेल, श्रोते वक्त्याला आवडतील अथवा न आवडतील, पण श्रोत्यांच्या संबंधानं अनादराची भाषा वक्त्याच्या मुखातून येता कामा नये.